गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका केली। नवी मुंबईतील FSI वाढवण्यात आलाय, ज्याला जर नगर विकास विभागाने मंजुरी दिली तर नवी मुंबई पाण्याखाली जाईल असंही गणेश नाईक म्हणाले। नवी मुंबईतील नागरिकांचं जगणं मुश्किल होईल असं गणेश नाईक म्हणाले। तर 2 FSI वाढवल्यानंतर नवी मुंबईत पाय ठेवायला जागा उरणार नाही, पैशासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। मूर्ख लोकांनी जो FSI वाढवलाय ना, त्या FSI चा पूर्ण वापर केला तर या वाशीच्या सेक्टर 19 मध्ये बिल्डिंग बघता ना, एकावर एक 3 माणसाची रचना लागतील, तिथे गाड्या जाऊ शकत नाहीत। मी बोलतो खरं पटतं तुम्हाला का? मी तुम्हाला आज लिहून घ्या, जर का जो FSI जो UDने जर सँक्शन केलाय ना, तो पूर्ण वापरला गेला तर या शहराची वाट लागून जाणार आहे। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी फक्त असतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे, नवी मुंबईच्या रस्त्याची अशी रचना केलेली आहे। परंतु भविष्यकाळाची आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना, तर समजा वाटवलं झालं समजा शहरात। मुद्दा असा राहतो, समन्वय समितीमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण असताना समन्वय समितीमध्ये काही अडचणी सांगितल्या पाहिजेत। जर समन्वय समितीची तेवढी कुवत नसेल तर त्यांनी देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांच्यावर बसलं पाहिजे। उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही, हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे।